आता खुद्द अजित पवार काय बोलत आपण पाहूया। सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही वेळापूर्वीच म्हटलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी कागदपत्र मला दिली असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आणि मी ती पाहिली असं देखील त्यांनी खुलासा केलाय। तुम्हाला जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या। मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे। SITची एक आहे, CIDची एक आहे, न्यायालयीन चौकशी। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल। जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे। त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही।